बहीण म्हणजे आईचं दुसरं रूप असते. बहिणीच्या लग्नाला 12 वर्ष झाली होती. तिचं सासर शेजारच्या गावात होतं. परंतु तरीही मी अजूनपर्यंत कधीच तिच्या घरी गेलो नव्हतो. ती मात्र सगळ्यांच्या भेटी घ्यायला अधूनमधून घरी येत असे. एक दिवस माझी पत्नी मला म्हणाली, तुमची बहीण जेव्हा पण येते, तिची मुलं सगळं घर डोक्यावर घेतात. पूर्ण घरभर पसारा करून ठेवतात. खर्च तर दुप्पट होतोच आणि तुमची आई नजर चुकवून तिला कधी साबणाच्या वड्या, वॉशिंग पावडर, तांदूळ तर कधी डाळी असे सामान पिशवीत भरून देत असते. हे ऐकून मला राग आला. मी एवढ्या मुश्किलीने घराचा खर्च भागवितो आणि आई सगळं बहिणीला देऊन टाकते. असेच एकदा बहीण आलेली होती, तेव्हा तिच्या मुलाने टीव्हीचा रिमोटच तोडून टाकला. मी आईला रागावून म्हणालो की आई, ताईला सांग की तू असं सारखं सारखं येत जाऊ नकोस. फक्त दिवाळीलाच येत जा आणि तू जे पिशव्या भरून भरून सामान देतेस ना, ते पण बंद कर. आई काहीच बोलली नाही, परंतु बहिणीने सगळं ऐकलं होतं. पण ती काहीच बोलली नाही. 4 वाजत आले होते. तिनं आपल्या मुलांचं आवरलं आणि म्हणाली, वहिनी मला बस स्टॉपपर्यंत सोडून या. मी आपलं खोटंच बोललो. चाललीस का? अजून थोडे दिवस राहिली असतीस तर? ती हसत हसत म्हणाली, नको अरे, मुलांच्या सुट्ट्या पण आता संपत आल्या आहेत. जायला हवं. एक दिवस आम्हा दोघा भावांमध्ये जमिनीची वाटणी होणार होती. तेव्हा बहीण पण आली होती. पण मी सरळ सरळ सांगून टाकले की मी माझ्या वाटणीतून बहिणीला काहीही देणार नाही. आई म्हणाली, मुलींचा पण हक्क असतो. पण मी ओरडून तिला सांगितलं की मी तिला काहीही देणार नाही. बहीण समोरच बसलेली होती. ती काहीच बोलली नाही. वेगळे निघाल्यानंतर काही दिवसांनी माझ्या मोठ्या मुलाला टीबीचा आजार झाला. माझ्याजवळ त्याचे उपचार करण्यासाठी अजिबात पैसे नव्हते. अगोदरच 1,00,000 रुपयांचं कर्ज पण घेतलेलं होतं. मी खूप टेन्शनमध्ये होतो. असेच एक दिवस माझी बहीण घरी आली आणि माझ्या शेजारी येऊन बसली. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, टेन्शनमध्ये आहेस का? मी तुझी मोठी बहीण आहे. तुला मी लहानपणी सांभाळलं आहे. तुला खेळवलं आहे आणि आता बघ, तू माझ्यापेक्षाही मोठा दिसतो आहेस. तिने हातातून तिच्या सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि माझ्या हातामध्ये देत ती म्हणाली, वेडा आहेस तू. उगाचच टेन्शन घेऊन बसला आहेस. तोंड बघ जरा कसं झालंय ते. हे बांगड्या घे आणि तुझ्या मुलाचे उपचार कर. ती हळूच म्हणाली, बांगड्यांविषयी कोणाला सांगू नकोस. तुला माझी शपथ आहे. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला 1,000 रुपये दिले. त्यात 50, 100च्या नोट्या होत्या. बहुतेक तिने बचत करून साठवलेले पैसे होते. ते पैसे माझ्या खिशात ठेवत म्हणाली, मुलांना काय हवं ते घेऊन दे आणि असं टेन्शन घेऊन बसू नकोस. चल आता मला निघायला हवं. मुलं शाळेत गेले होते म्हणून म्हटलं पटकन जाऊन भावाला भेटून यावं आणि ती जायला निघाली. माझं लक्ष तिच्या पायाकडे गेलं तर तिने तुटलेली चप्पल घातली होती आणि एक जुनी ओढणी अंगावर घेतलेली होती. ती जेव्हा पण यायची तिच्या अंगावर नेहमी तीच ओढणी असायची. ती घाईघाई निघून गेली आणि मी मात्र निशब्द झालो होतो. मी त्या बांगड्या हातात घेऊन जोरजोरात रडत होतो. आपण भाऊ पण किती स्वार्थी असतो ना. एका क्षणात आपल्या बहिणीला परक करून टाकतो आणि बहिणी मात्र आपल्या भावाचं जरासं पण दुःख सहन करू शकत नाहीत. स्वतःच्या घरात पण त्या कितीतरी संकटांना तोंड देत असतात. मित्रांनो, आपण थोडा वेळ काढून आपल्या बहिणीची विचारपूस करायला हवी. कदाचित त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी तरी हास्य येईल. त्यांना आपल्याकडून दुसरं काहीही पाहिजे नसतं. खरं म्हटलं आहे कोणीतरी की बहीण म्हणजे दुसरी आईच असते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.